काय होतं तुकाराम महाराजांकडे आणि आपल्याकडे काय आहे? आपण 100 स्क्वेअर फूट 200 300 500 1000 2000 15000 25000 35000 40000 स्क्वेअर फूट मध्ये राहणारी माणसं, अरे ज्याच्या वाड्यामध्ये पांडुरंगाच्या सोहळ्याला वारकरी आल्यानंतर 3000 वारकरी ज्याच्या वाड्यामध्ये राहू शकतात, इतका मोठा इंद्रायणीच्या तटावर असणारा वाडा माझ्या तुकोबरायांचा आहे. एका बाजूला महाजनिकी आहे, एका बाजूला पंचक्रोशी मध्ये काटा ऑथेंटिक केल्याशिवाय काटा हलत नाही, वजन माप नियंत्रक कक्ष अधिकारी घरामध्ये आहे. एका बाजूला व्यापार आहे. व्यापार किती मोठा आहे? अरे तुकोबरायांचा व्यापार जाऊ द्या, तुकोबरायांची जी दुसरी पत्नी आहे ना, तिच्या वडिलांकडे 1000 लोक कामाला होती, म्हणजे व्यापार किती मोठा असेल. आणि ज्याने आपली लाडाची लेक, श्रीमंत घरातली लेक, 1000 लोक कामाला ज्याच्याकडे आहेत, त्या बापानं आपली लेक दुसरी पत्नी म्हणून ज्या तुकोबरायांना दिले, ते तुकोबराय किती श्रीमंत असतील. विठ्ठल एका बाजूला महाजनिकी आहे, एका बाजूला शेती, समृद्ध शेती आहे. शेती कशी आहे? समृद्ध आहे. व्यापार समृद्ध आहे. अधिकार समृद्ध आहे. माणसं समृद्ध आहेत. परंपरा समृद्ध आहे. एका बाजूला भौतिक परंपरा समृद्ध आहे. तुकोबराय किती महान आहेत, या मागणीकडे तुम्हाला घेऊन यायचंय म्हणून सांगतोय रवी महाराज. एका बाजूला भौतिक ताकद मोठी आहे, परंपरेची ताकद काय आहे? श्री ज्ञानदेव ज्यावेळी समाधिस्थ झाले ना, ज्ञानदेव समाधिस्थ झाले. ज्ञानदेव समाधिस्थ झाल्यानंतर नामदेव महाराज निवृत्ती दादांना घेऊन बाहेर आले. समाधीच्या बाजूला बैठक बसली. नामदेव महाराज हे संघटक आहेत. एका बाजूला विसोबा, चोखोबा, बंकोबा, जनाबाई सगळी बसलेले आहेत. कान्होपात्रा, संत नरहरी, संत सावतोबा. आणि नामदेव महाराज उभे राहतात आणि विचारतात, अरे ह्या दाट जंगलांमध्ये इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानोबा विसावलेत, परंतु या समाधीची देखभाल करणार कोण? त्यावेळी एक थरारता हात वर आला आणि त्या हाताने जबाबदारी घेतली. साऱ्या संत मंडळींपुढे सांगितलं, जोपर्यंत माझं कुळ जिवंत आहे तोपर्यंत ज्ञानदेवांच्या समाधीची व्यवस्था आम्ही करू. ते कुळ आणि त्या कुळाचे प्रमुख म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचे पूर्वज विश्वंभर बाबा हा आध्यात्मिक अधिकार आहे. अजून आध्यात्मिक अधिकार काय आहे? संत एकनाथ महाराज ज्यावेळी माऊलींच्या समाधीच्या शोधार्थ निघाले, सारी संपत्ती घेऊन आळंदीला दाखल झाले. समाधी सापडत नाहीये, संपत्ती संपायला लागलेली आहे. आणि आळंदीवरनं निरोप धाडला गेला पुन्हा कुणे? देहूकडे. बोलोबा जेवता ताटात न उठले. गाड्या भरल्या, माणसं बरोबर घेतली दिमतीला, यंत्रणा घेतली, टांगा जुंपला. तुकोबरायांच्या आई पत्नीला म्हणजे त्यांच्या आईला आवाज दिला. तुकोबरायांच्या म्हणजे बोलोबांच्या पत्नीला बोलोबांनी आवाज दिला, घरात जे असेल नसेल ते सगळं आता मला दे. देहूची संपत्ती म्हणजे तुकोबरायांची संपत्ती गाडीमध्ये ज्यावेळी भरली आणि आळंदीला दाखल झाली, नाथबाबांच्या हातामध्ये दिली. नाथबाबांना आनंद झाला. अरे निस्तान नाथबाबांना आनंद नाही, समाधीतून माऊलींना आनंद झाला असेल आणि समाधी त्या ठिकाणी सापडली. हा आध्यात्मिक अधिकार ज्यांच्या संपत्तीचा आहे ते तुकोबरायांचं कुळ आहे, लक्षात ठेवा. अजून आध्यात्मिक अधिकार काय आहे? नाथबाबांनी भागवत लिहिलं. अरे नाथबाबांनी भागवत लिहिलं, भागवताची पहिली प्रत द्यायची कुणाकडे? लक्षात आलं, माझ्या ज्ञानोबांची समाधी शोधण्यासाठी जो संत, जो सत्पुरुष धावून आला, त्या सत्पुरुषाकडे दिली पाहिजे. एकनाथ महाराजांनी लिहिलेली पहिली भागवताची प्रत ही तुकोबरायांच्या घराण्याकडे आहे, लक्षात ठेवा. आध्यात्मिक अधिकार आहे. याच भागवताची भंडारा डोंगरावर 1000 पारायण केली, ती तुकोबरायांनी. हा आध्यात्मिक अधिकार आहे. तुम्हाला माझ्या दर्शनाला येता येत नाही, काळजी करू नका. पंढरपुरामध्ये आम्ही बाजूबाजूला आहोत, पण विश्वंभर बुवा तुमच्या देहूमध्ये आम्ही जोडीने येतोय.
जिथे तुळश बिल्वपत्र सापडतील तिथे मी आलेलो आहे. माझा शोध घ्या, स्थापन करा. पंढरपूरला नाही आला तरी चालेल. अरे विटेवरचा विठोबा 28 युगानंतर ज्या कुळामध्ये पत्नी सहित आला ते कुळ माझ्या तुकोबांचे आध्यात्मिक अधिकार आहे. एका बाजूला भौतिक अधिकार आहे, एका बाजूला आध्यात्मिक अधिकार आहे, दुसऱ्या बाजूला सामाजिक अधिकार आहे. कुठला सामाजिक अधिकार? समाजामध्ये दीन दलित वंचित या सगळ्या लोकांना मदत करण्याची जबाबदारी या पिढ्यांनी 8 पिढ्यांनी घेतली आहे. हा सामाजिक अधिकार आहे. दुसरा कोणता? यांच्या पूर्वच्या पिढ्यांनी लढाया केल्या, लढाया, शत्रू नामोहरम केले आणि इतकंच का या मातीसाठी आपला प्राण पण दिला. त्या पिढीने हरी आणि मुकुंद. लक्षात ठेवा, तुकोबरायांची नंतरची पिढी ज्याने आपल्या वडिलांना पाहिलं नाही ते तपोनिधी नारायण महाराज सुद्धा हातात तलवार घेऊन मोगलांच्या मागे धावतात आणि लढाई जिंकतात. एका बाजूला आध्यात्मिक अधिकार, एका बाजूला भौतिक अधिकार आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक आणि शौर्याचा इतिहास असणारं कुटुंब कोणतं होतं? तर ते जगद्गुरु तुकोबरायांचं होतं. विठ्ठल एका बाजूला हे सगळे अधिकार आहेत, पण या सगळ्या अधिकारांना जोड आहे ती त्यागाची. लक्षात ठेवा, त्याग किती मोठा आहे. प्रचंड मोठा दुष्काळ आहे. दुष्काळ किती मोठा? एक परदेशी यात्रेकरू लिहितो, माणसं गाया कापून त्यांचं मटण खायला लागलेली होती. माणसं गेल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला सरपण सुद्धा मिळत नव्हतं. जनावर दावणीला पाणी आणि अन्न मिळत नाही म्हणून मरत होती. इतकं नव्हे, घरातली आबालवृद्ध माणसं औषधाविना आणि पाण्याविना मरत होती. एका बाजूला वेदना, एका बाजूला दुःख जगद्गुरूंच्याच वाट्याला आलं. या मागणीकडे तुम्हाला नेतोय. परंपरा इतकी महान आहे, पण त्याग आणि वैराग्य आणि वेदना पण आहेत. ज्या समाजाला सारं दिलं त्या समाजानं तुकोबरायांना काय दिलं? अरे ज्याचे वडील गेले सोडून देवाघरी, आई गेली देवाघरी, पत्नी आजारी पडली, ऐन दुष्काळामध्ये भामचंद्रावर साक्षात्कार झाला. कान्होबाला बोलून घेतलं, कान्होबा इंद्रायणीच्या काठावर वह्या घेऊन ये. कान्होबा गेला. त्याला वाटलं बऱ्याच दिवसाने बंधूंनी बोलवलं, हिशोब करायचा असेल. वह्या घेतल्या. त्या वह्यांमध्ये काय होतं? तुमच्या आमच्या पूर्वजांच्या जमिनी गहाण होत्या त्यांच्याकडे. हे संपूर्ण देहूची पंचक्रोशी नाही, पुणे जिल्ह्यातल्या जमिनी ज्यांच्याकडे गहाण होत्या, कोकणातल्या जमिनी ज्यांच्याकडे गहाण होत्या, जिथे जिथे व्यापाराला जात होते तिथे तिथे लोक यांच्याकडे येऊन कर्ज घेत होती. आज जर जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या नसत्या तर या देशामध्ये टाटा, अदानी, अंबानी नाही तर तुकाराम महाराजांचं घर अधिक श्रीमंत असतं. इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती, पण क्षणाचाही विचार नाही. सगळ्या कर्ज प्रकरणाच्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीमध्ये गुडघाभर गेल्यानंतर कान्होबाच्या लक्षात आलं, दादा काहीतरी विचित्र करू पाहतोय. दादा काय करतोय? अरे कान्होबा, लोक दुष्काळानं मरतायत रे. दुःखानं मी दग्ध झालो. भामचंद्रावर गेलो, मला साक्षात्कार झाला. माझ्या लक्षात आलं माझं जीवन कशासाठी आहे. कान्होबा, आता हे सगळं आपल्याला पुन्हा लोकांना द्यायचंय रे. दादा दादा मला कुटुंब आहे रे. तुला पण कुटुंब आहे. तुला कुटुंब आहे. मग तंटा मुक्तीची मीटिंग नाही बोलवली. अर्ध्या घेतल्या वया हिशोबाच्या आणि कान्होबाच्या हातात दिल्या आणि आपल्या अर्ध्या वया इंद्रायणीला सुपूर्त केल्या. हा अधिकार त्यागाचा सांगतोय. हिंदुस्तान मधली झालेली पहिली कर्जमुक्ती इंद्रायणीच्या काठावर माझ्या तुकोबरायांनी केली. अधिकार काय काय आहे या माणसाचा? आणि सगळं समाजाला दिलं, धान्य दिलं. पत्नी आजारी पडली, जो उपचार करायला आला ना वैद्य त्याने सांगितलं पोटात अन्न नाही, औषधाची मात्रा लागू होत नाही. जिच्यावर अत्यंत प्रेम केलं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी, ती मामाची मुलगी मोजे घराण्यातली स्वतःची पहिली पत्नी रुक्मिणी तडफडून गेली, पण कुणी अन्न दिलं नाही ज्या समाजाला. तुम्ही शिळा मंदिराला जगद्गुरूंच्या दर्शनाला जाल त्यावेळी ते समोरचं जे तुळशी वृंदावन आहे ना, हे जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या वर असणाऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिथे लावलंय आणि
ती माझी पत्नी गेली कशी, अन्न अन्न करता गेली. अरे जे समाजाला दिलं, समाजानं मागे वळून पाहिलं नाही. तुम्ही त्या शिळा मंदिरातून रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या तुकोबांचं दर्शन घेऊन डाव्या बाजूने बाहेर पडतात, त्यावेळी दगडाच्या एवढ्या एवढ्या पादुका तुम्हाला दिसतील. त्या पादुकांना कधीतरी स्पर्श करा, कदाचित तिथं झिरपलेले तुकोबांचे अश्रू दिसतील. संतोबा त्यांचा आवडीचा मुलगा आजारी पडला आणि वैद्यानं पुन्हा सांगितलं औषधाला पैसे लागतील. पत्नी अन्नाने गेली आणि पोरग पैशानं गेलं. ज्यांना सगळं दिलं त्यांना मुलाच्या उपचारासाठी मागून पाहिलं, कुणी दिलं नाही. अरे तुकोबांचा गाथा आम्हाला माहिती आहे, पण तुकोबांच्या गाथ्यामध्ये त्यांचा गुदमरलेला श्वास आम्हाला अजून कळालाच नाही. आपलं लेकरू गेलं, आपली पत्नी गेली, आई गेले, वडील गेले, भावाची पत्नी देवाघरी गेले, भाऊ घर सोडून गेला आणि ऐन तारुण्यामध्ये तुकोबरायांच्या शिरावर सारी जबाबदारी आली. आणि ती जबाबदारी आल्यानंतर तुकोबराय समाजाला कर्जमुक्त करतायत. हे माझे तुकोबराय इतक्या कालखंडामध्ये बिकट असताना पांडुरंग प्रसन्न आहे. काय माग रे तुकोबा, काहीतरी माग. माझ्या वडिलांची